वाशिंग मधलं ना मध्ये हारबीर पण घालते. नाही बाकी आहे थोडं आसू वाचून ठेवतो ना. तो घाम आहे ऐक वाचा काय 10 मिनिटं आधी कोण सांगणार भेटेल? आम्ही सांगू. हा कोणाला तरी पाठवेन. कुठे तुम्ही पण? अरे ते ट्रॉली आणि ते सगळं मध्ये घेतो आता. तू जेवून घेऊ. जेवून घे. मटण आहे मटन हो दादाने बनवलंय. आम्ही पण आता मीच कशी पळून आली ते मला नुसती बोलते. किन्ना सोना ऐदा रूप. नमस्कार, मी पायलची बहीण. पायल 2 वर्षाची असताना मी लग्न होऊन आले आणि आज प्रत्यक्षात पायलचं लग्न होत आहे आणि तेही इतक्या छान पद्धतीने तिला जसं हवं तसं. पायल जेवढ्या चटकन रागवते तेवढ्याच पटकन ती खुश पण होते. छोटीशी पायल आज एवढी मोठी झाली आहे की आज ती स्वतःच्या घरी चालली आहे. हे बिलीव्ह होत नाही आहे. आनंदही तेवढाच आहे, दुःखही आहे. आणि पायलमध्ये मी नेहमीच एक माझी मुलगी बघितली आहे.
आणि खरंच ती मुलीसारखी आहे, गोड आहे, मनमिळावू आहे, चटकन राग आणि पटकन शांत हा पायलचा मूळ स्वभाव आहे. आणि खरंच एक काय म्हणतात त्याला, गोंडस, गोजिरी, हसरी सतत आणि सगळ्यांचा विचार करणारी आहे. बोलायचं झालं तर पायल एकदम सुंदर मुलगी आहे आणि विचार बी चांगले आहेत तिचे आणि रागवते पण तेवढी शांत होते. जरी रागवली तरी तीच आवाज देणार. एकदम छान मुलगी. आणि जरी माझ्या मोठ्या भावाची मुलगी असली तरी कुठे जरी सोबत नेली का माझी मिसेस रजनी काय गं ही तुझी मुलगी असे एकदम आनंदाने सगळे विचारणार. आणि ही पण ही माझी मुलगी अशी सुंदर. पायल, काय बोलायचं तुझ्याविषयी. 25 वर्ष 1-2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काढायचे आहेत. तुझं हसणं, तुझं रागवणं, सगळ्या गोष्टीत सजेशन देणं मी खूप मिस करेन. अशीच हसत राहा आणि सदा सुखी राहा बस. पायल, तुला मी खूप मिस करेन. घरी गेल्यानंतर ताई तुला हे चांगलं वाटेल, तुला ते चांगलं वाटेल सांगणारं मला आता कोण नसेल. मला तुला कॉल करायला लागणार. आणि घरी गेल्यानंतर तुम्ही असता, आता तू नसशील तर मला खूप एकटं एकटं वाटेल. आल्यावर मला कॉल करत जा. येईल. तुला खूप मिस करेन. मी माझ्या पायल मावशीला खूप मिस करेल जेव्हा ती जाईल. आणि जेव्हा मी त्यांच्या घरी जाईल तेव्हा माझ्यासोबत मस्ती करायला कोणच नसेल व खेळायला कोणच नसेल, म्हणून मी खूप मिस करेन. दीदी मला सुचत नाही मी काय बोलू, पण घरी असताना आपली भांडणं, आपलं हसणं, आपलं सगळंच मी खूप मिस करेन. मला नाही माहीत, तुला माहिती आहे मी किती शॉर्ट ऑफ वर्ड्स असते जेव्हा काय बोलायचं असतं कुठल्या कोणाबद्दल किंवा काही असतं. पण घरून जेव्हा कॉलेजवरून मी परत घरी येईन सकाळी सकाळी लवकर आवाज देऊन उठवल्यावर पण तू उठणार नाही, असं कोणाला उठवायला जाईल मला माहीत नाही, समजत नाही. पण खरंच तुझी खूप आठवण आहे. मला नाही माहीत काय, आता तू एवढी खुश आहेस, अशीच खुश राहा नेहमी. पण खरंच लहानपणीपासून मम्मी पप्पांना सारखा चिडवणं, मम्मी पप्पांसोबत आर्ग्यू करणं, सगळं असं सपोर्ट दिदी आहे, पाटी दिदी बोलल, काही असेल मनवाचं असेल मम्मी पप्पांना काही असेल, मला माहीत होतं ते करायसाठी माझ्याकडे एक माणूस आहे जो करल. पण आता नसेल, मला माहीत काय करणार आहे कसं आहे. पण खरंच खूप आठवण आहे तुझी. आय लव्ह यू. छोट्यापणाचं तर काय लक्षात नाही. मी दोघं बेस्ट हो तर नाही होत, स्टिल लांब जाते तरी जवळ आहे. मला असं वाटतं लांब खूप लांब चाललं. खूप आपण जेव्हा जास्तच टाईम तर स्पेंड नाही केलं तिथे, पण जेवढा पण केला आहे ना खूप सुंदर गेला आहे. खूप म्हणजे खूप सुंदर. हर छोटे छोटे ट्रिप्स, हर छोटे छोटे मुवमेंट्स, हर छोटे छोटे फोटोज खूप 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 सुंदर होतं. आय विल ऑलवेज मिस यू दिदी. तू लांब नाही आहेस, तू लांब नाही आहेस, जवळच आहेस. पण स्टिल असं वाटलं नाही तुम्ही तिथे जाऊन तुला रोज दिसशील, तू मला रोज दिसशील. तुला दुसऱ्याकडे जाऊन बघा भेटावं लागेल मला. आय विल मिस यू. आय लव्ह यू. गावातल्या घराबद्दल म्हणजे दीदीचं बोलायचं म्हणजे तिची ती पावलं म्हणजे तिला ती अशी अमोल भाऊ कस तिला बोलायचं माहिती ना, बिल्ल्याक ते शब्द तिचं लय भारी वाटतं ना म्हणजे अशी. आणि ती होती पण तशीच अशी गुप्पू गुप्पू होती. आणि तिचं ते बोलकं जे बोलायची ना, तिला घ्यायची मला ती बोलायची ना 1.5 वर्षाची होती तेव्हा भारी म्हणजे तुला वाटणारच नाही. माझं तर नवीन लग्न झालेलं त्या टायमात, पण ते भारी वाटायची मला. पप्पांजवळ बसून ताटात खायची आणि तिखट सगळे नाही तिखट लागलं का डोळ्यातलं पाणी तरी खाते.
कोणा पण ना पण ते सोबत कोणाचे पण वेगळे सर्वांसोबत मिळून राहणं लहानपणापासून ते आतापर्यंत. Hello Payal Didi, I miss you. Happy married life. I really love you a lot. Like, yeah, I love you a lot. Even though I'm not there with you today, but my heart is there with you today beside you. May your marriage life will be full of joyfulness, happiness, and understandings and endless love. You're my Attu sister, my best friend, and my mommy. I really miss you. I love you a lot, Didi. दुनियादारी वेख के सोना माही हमरा मेरे आ चले हम आसमां की राहों में, सोबतें जो संग हो तेरी, रोशन रहे निगाहें मेरी। माही हर पल यूं मैं तक दी माही दे ही खा